सपोज तुम्ही कोणाला तरी डेट करताय आणि लग्नाच्या बाबतीत तुम्ही जरा कन्फ्यूज आहात, की खरंच लग्न करू की नको? कारण डेट करताना गोष्टी थोड्या वेगळ्या असतात आणि लग्न करताना थोड्याशा बदलतात. सो खरंच या व्यक्तीशी लग्न करणं योग्य आहे की नाही, हे कसं ओळखायचं? तर ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळेल. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसे आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. छान दिसायला लागली मी दिवसेंदिवस. ओके. चला, व्हिडिओ छान आहे, छोटा आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि खूप महत्त्वाचं, तुम्ही अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता, कमेंट्स लिहितात, तेव्हा मला असं वाटतं की छान आहे, सगळ्यांना आवडतंय. मग मला आणखी व्हिडिओज बनवण्याची इच्छा होते. सो त्यामुळे नक्की, नक्की, नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. कारण जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला कळेल. ओके, सो 3च गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या 3 गोष्टी समोरच्या व्यक्तीमध्ये असतील तर येस, तुम्ही लग्न करू शकता. हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. ओके, नंबर 1 पॉइंट इज गिव्हिंग अप. सोडून देणं. म्हणजे कोणीच परफेक्ट नसतं या जगामध्ये, कोणीच नाही. पण ती व्यक्ती आपल्याला परफेक्ट कधी वाटते, जेव्हा ती आपल्याला तितकंसं समजून घेते. सो भांडणं प्रत्येक कपलमध्ये होतात किंवा वेगवेगळी मतं असतात दोघांची. त्यामुळे न पटणं हे सुद्धा होत असतं. ओके. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती काय डिसिजन घेतीये, हे फार महत्वाचं आहे. छोटंसं भांडण झालं, लगेच ब्रेकअप म्हणून निघून गेली, तर मग चांगलंच आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. अशी व्यक्ती लग्नाच्या लायकीची नाहीये, जी छोट्या-छोट्या गोष्टींवर गिव्ह अप करते, की नाही, कशाला टेन्शन, सोडून देऊ. प्रत्येक गोष्टीचं उत्तर जर का त्यांच्याकडे सोडून देणं असेल, म्हणजे नातं तोडून देणं असेल, सोडून देणं असेल, तर त्या व्यक्तीलाच तुम्ही सोडलेलं बरं. या व्यक्तीशी लग्न करू नका, अजिबात करू नका आणि लवकरात लवकर जे तुमचं चाललंय रिलेशन, तिथेही तुम्ही ब्रेकअप केलत तर चांगलीच गोष्ट आहे. सो एखादी व्यक्ती अशी तुम्हाला सोडून जाते, पुन्हा येते सॉरी म्हणत आणि मग पुन्हा तुम्ही एक्सेप्ट करता. प्लीज डोंट डू धिस. एकदा केलत वारंवार तर करूच नका आणि लग्नाचा विचार थोडा वेळ तरी थांबवा मग त्या व्यक्तीसोबत. सो जसं मी म्हणाले, कोणीच परफेक्ट नसतं. पण एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वाद झालाय, तर मग त्या वादानंतर ती व्यक्ती काय रिएक्ट करते हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ती व्यक्ती ते सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतीये का? किंवा सॉरी म्हणतीये का? चुका एक्सेप्ट करतीये का? हे जरा बघणं फार महत्वाचं आहे. किंवा तुम्ही सुद्धा त्या साइडला असाल, की तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली, मग त्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने बोलताय हेही फार मॅटर करतं. जर ते समोरच्याला चांगलं वाटलं तर गोष्टी नीट होतात. पण जर समोरच्याला नाही वाटल्या त्या चांगल्या, तर त्या गोष्टी वाढत जातात. सो तुम्हालाही काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि समोरचा असा वागत असेल, तर तुम्हाला समजून जायचंय, की लग्न वगैरे अवघड आहे. कारण तिथे तुम्ही कायम सोबत राहणार आहात. सो फार अवघड जाईल ते आणि तुम्हाला वाटतं तितकं डिव्होर्स सोपं नसतं. खूप कॉम्प्लिकेटेड असतं ते. सो वेळीच आपण जरा सावध राहिलेलं बरं. तीच व्यक्ती निवडा जी पर्याय शोधते, जी प्रॉब्लेमचं सोल्युशन काढते. तिच्यासाठी त्या प्रॉब्लेमपेक्षा तुम्ही इम्पोर्टंट आहात. कितीही राग आला, राग एकीकडे आणि तुम्ही एकीकडे. म्हणजे एक कोणतीतरी शायरी होती, मला आता एक्झॅक्ट नाही आठवत आहे, की झगडा होने के बाद उसके सोने से पहले उसका माथा चूम लूँ मैं, ये भी मेरा प्यार है. मतलब झगडा अपनी तरफ और प्यार अपनी तरफ. सो आता मला नीट शायरी ती माहिती नाहीये, पण अशी शायरी आहे, की भाई हे सगळं एका ठिकाणी, पण प्रेम जे आहे, ते प्रेमाची जी व्हॅल्यू आहे, ती जरा जास्त आहे त्या भांडणापेक्षा. सो हे सगळं जर का त्यामध्ये असेल, तर तुम्ही त्या माणसासोबत लग्न करू शकता, त्या व्यक्तीसोबत लग्न करू शकता. सो गिव्ह अप करणाऱ्या व्यक्तींना सोडून दिलेलं बरं, लग्न न केलेलं बरं. हा होता पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही. कम्युनिकेशन म्हणजे असं बोलणं, की म्हणजे सपोज माझा कोणीतरी आहे पार्टनर आणि त्याच्यासोबत मी सगळं शेअर करते आणि तो मला कुठेही जज करत नाहीये किंवा "काय ज्योती तुझं असं, तसं, तसं." असं सतत मला हिणवत नाहीये. जो सगळं छान ऐकतोय, छान बोलतोय, आम्ही मजा करतोय. म्हणजे कधी-कधी मी नॉनसेन्स, अगदी बकवास, फालतू गोष्टीसुद्धा त्याच्यासमोर बोलू शकते. इतकं छान माझं त्याच्याशी जुळतंय. इट मीन्स की येस, तो माझ्यासाठी परफेक्ट आहे किंवा मी लग्न करू शकते. पण
त्या व्यक्तीला भेटताना किंवा तुम्ही सोबत असताना तुम्हाला विचार करावा लागतोय, की मी हे बोलू की नको? मग मी हे बोललो तर मी जज होईल किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला जजच करतीये, की काय चाललंय तुझं? हे कसं वाटतंय? हे तसंच आहे. हे असंच आहे. हे कोण बोलतं? असं कोण बोलतं? हे काय? तुझी भाषा काय? हे सतत होत असेल, तर मला नाही वाटत, की फार तुमचं रिलेशन टिकणार आहे. ज्या व्यक्तीसोबत तुमचं कम्युनिकेशन, बोलणं जे आहे, संवाद जो आहे, तो एकदम मस्त होतोय. ऑफकोर्स काही गोष्टींचा आपण आपण म्हणून भान ठेवायला हवं. आपण मुलींशी बोलताना जरा नॉर्मल वेने बोलायला हवं. मुलांची भाषा वापरायला नको. पण येस, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही नॉर्मल बोलू शकता. म्हणजे बेसिक काही गोष्टी म्हणतीये मी मुलांनो आणि मुलींनो. मुलीं तर सगळंच बोलू शकतात. सो तुम्हाला जर का असा मुलगा भेटला जो तुम्हाला बोलताना, ऐकताना अजिबात जज करत नाहीये. त्याला आवडतंय तुम्ही जे काही करताय. बालिशपणा सुद्धा त्याला चांगला वाटतोय. इट मीन्स की येस, तुम्ही या व्यक्तीसोबत लग्न करू शकता. बिकॉज ही गोष्ट हँडल करण्याची असते. ही गोष्ट असते विश्वासाची आणि ती व्यक्ती जर का अशा तुमच्या वागण्या, बोलण्यात सुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करत असेल, तुमच्यावर प्रेम करत असेल, तर ती आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करणार आहे. म्हणजे काय होतं ना, बऱ्याचदा आपण विचार करून बोलतो, ओके? आणि किंवा आपण घाबरत असतो, मला जज केलं तर, मला सोडून दिलं तर. मग एका पॉइंटनंतर त्या गोष्टी घडतातच. कारण आपण जसे आहोत, तसं आपण स्वतःला किती दिवस लपवून ठेवणार आहे, की ही मी ओरिजिनल आहे. कधी ना कधी तर ते समोर येणारच आहे आणि नंतर त्याला शॉक बसेल समोरच्या व्यक्तीला, की ही तर अशी वागायची, मग हा असा का वागतो? सो हे खूप अवघड होऊन बसेल समोरच्या व्यक्तीला, की आधी तर हे असं होतं, नंतर हे असं. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच प्लीज स्वतःला प्रेझेंट करा त्या व्यक्तीसमोर, ओके? त्या व्यक्तीलाही सोपं जाईल, की समजून घ्यायला, की लग्न करायचंय की नाही? ही व्यक्ती नेमकी कशी आहे? हिच्या या गोष्टी मला आवडतायत की नाही? म्हणजे प्रेमात ना समोरच्याच्या वाईट गोष्टी सुद्धा आपल्याला चांगल्या वाटायला लागतात. फॉर एक्झाम्पल देते, की मला घोरलेलं आवडत नाही. पण माझा पार्टनर घोरत असेल, तर त्या घोरण्यावर सुद्धा प्रेम होतं, की नंतर त्या घोरण्याशिवाय झोप लागणार नाही. असं प्रेमामध्ये घडत असतं. सो त्यामुळे मी म्हणेल, की येस, कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. जिथे तुम्ही बिनधास्त असता, तुम्हाला विचार करावा लागत नाही. तुम्ही तुम्ही जे आहात तसे वागता, तसे बोलता. इट मीन्स की येस, तुम्ही त्या व्यक्तीसोबत लग्न करू शकता आणि जर तुम्हाला खूप असं टेन्शन येत असेल, प्रत्येक गोष्टीचं माझं बोलणं काय आहे, माझे उच्चार कसे आहेत, माझा ड्रेसिंग सेन्स काय किंवा हा मला असंच बोलेल, मला हेच कळत नाही त्याच्यावर तो हा मला बोलू शकतो, ती मला हे बोलू शकते, ती असंच बोलते, तसंच बोलते. सो मग जरासं अवघड होण्यासारखं आहे. आता मुली बऱ्यापैकी मुलांना शिकवत असतात, ओके. मुलांनो, यामध्ये एक गोष्ट आहे, की ती तुम्हाला हिणवत नाहीये. मुलींना खरंच खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही तुमची केअर करता, ओके. जर केअरिंगवाल्या ती गोष्टी तुम्हाला सांगत असेल, तर प्लीज याचा अर्थ कुठेही तुम्हाला काहीतरी दडपण आलंय असं वागू नका. मुली चांगलंच सांगत असतात. मुलींचा खूप मोठा पॉइंट असतो स्किन केअर. त्या खूप लक्ष देत असतात तुमच्याकडे, की तुमची स्किन छान राहावी, तुम्ही छान राहावेत. सो कुठेही याचा अर्थ लावू नका, की कुठेतरी ही मला त्रास देतीये किंवा कम्युनिकेशन चांगलं नाहीये आमचं आणि लग्न न केलेलं बरं. नाही. हे प्लीज वाईट वेने घेऊ नका तुम्ही. मी जे मुद्दे सांगितले ते बरोबरच आहेत. पण त्यातला जो हा मुद्दा आहे बॉडी केअर किंवा तुमचा डाएट, स्किन केअर, मुलींना या गोष्टी तुमच्यावर प्रयोग प्रयोग नाही म्हणता येणार. हे सगळं तुम्ही करावं असं मुलींना वाटत असतं. सो त्यामुळे जर का ती सांगत असेल, की हा फेस वॉश यूज कर, सनस्क्रीन यूज कर, हे लाव, ते लाव, तर ते प्लीज ऐका आणि तुम्हालाही तुमच्या स्किनमध्ये वगैरे बदल जाणवतील. सो अशा काही गोष्टी ज्या खरंच भल्याच्या आहेत, त्या नक्कीच ऐकाव्यात. मुलींनो, तुम्ही सुद्धा. जर का त्याने एखादी भल्याची गोष्ट सांगितली, तर नक्कीच ऐकायची. प्रत्येक गोष्टीला जज केलं जातंय असं धरून नाही चालणार. जसं की फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं, की "तुला ना या रंगाची लिपस्टिक खूप छान दिसते." तर तुम्ही ते सजेशन जे आहे, ॲडवाईस जे आहे, जी किंवा त्याची जी चॉईस आहे, ती तुम्ही ऐकू शकता. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला जज केलं नाही जातंय. सो वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला, मला असं वाटतं, की सगळे तितके मॅच्युअर आहेत, की काय जज केलं जातंय, काय नाही, काय सल्ले दिले जातात, काय भल्यासाठी बोललं जातंय, इतकं सगळ्यांना समजत असावं. सो त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. ओके. थर्ड इज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. आता सपोज तुम्हाला लग्न करायचं आहे त्या व्यक्तीशी, तर मग ती व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देतीये, तर इतकंच नाही चालणार आहे. त्या व्यक्तीने बाकीच्यांना सुद्धा रिस्पेक्ट देणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला रिस्पेक्ट देतोय, कधी-कधी ही ॲक्टिंगही असू शकते, की ठीक आहे, हिला इम्प्रेस करायचंय, याला इम्प्रेस करायचंय, सो मी भरपूर रिस्पेक्ट देऊन बोलेल. पण बाकी काय आहे? समाजात काय आहे? नाही तो रिस्पेक्ट देऊन कोणाशी वागत आहे. खूप असं विचित्र पद्धतीने वागणं, बोलणे इतरांशी, तर अशी व्यक्ती नाहीये काही कामाची. कारण
आणि ती तिचं ओरिजिनल रूप तुम्हाला दाखवणारच आहे. आता रिस्पेक्ट दिला जातोय, नंतर दिला जाणार नाहीये. सो त्यामुळे हे प्लीज ओळखा. सगळ्याच लोकांना मी सांगणार आहे, मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा. आणि मुलींनो तुम्ही जरा जास्त लक्ष द्या. प्रेमामध्ये अशा वेड्या नका होऊ. तो मुलगा तुम्हाला रिस्पेक्ट 100% देणारच आहे. पण तो इतरांशी कसा वागतो? जसं की सपोज ट्रॅफिक खूप जास्त आहे अशा वेळी किंवा कोणीतरी त्याला उलटं बोललं, तेव्हा तो कसा वागतोय? जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता, तेव्हा तो वेटरला कशा पद्धतीने हाक मारतोय किंवा कोणीतरी रस्त्याला भीक मागताना दिसलं, त्यावर तो कसा रिएक्ट होतोय? काय त्यांना हेल्प करतोय की नाही? सगळं जरा ऑब्झर्व्ह करा आणि मगच डिसिजन घ्या. ती व्यक्ती चांगली असेल, पण ती फक्त तुमच्यासाठीच चांगली असेल असं नको. ती व्यक्ती सगळ्यांसाठी चांगली असायला हवी. आता ती प्रत्येकासाठी तितक्याच लेव्हलची चांगली असेल असं नाही. तुम्ही फर्स्ट नंबरला आहात, बाकीचे नंतरच आहेत. पण येस, रिस्पेक्ट सगळ्यांना देणारी ती व्यक्ती हवी. तुमच्या फ्रेंड्सला तुमचा एखादा फ्रेंड सपोज फार गरीब असेल, पण त्याला सुद्धा तितकाच रिस्पेक्ट देणारा तो असावा, ती असावी. सो हे सगळं आहे. म्हणजे रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. सो येस, फक्त तुम्हाला नाही, सगळ्यांना रिस्पेक्ट देणारी व्यक्ती असेल ती, तर तुम्ही नक्कीच लग्न करू शकता. पण अशी ती व्यक्ती नसेल, असं तुम्ही खूपदा ऑब्झर्व्ह केलं असेल, तर लग्न जरा पुढे ढकला, स्किप करा, कॅन्सल करा सिच्युएशननुसार तुमच्या. ओके. सो आज मी या 3 गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला काय वाटतं? सो येस, यावर नक्की विचार करा आणि हो, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि त्यानुसार एखादा व्हिडिओ डिसाईड करते आणि बनवते सुद्धा. सो नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.